काटेवाडी येथे भावी आमदार व शरयू फाउंडेशनचे सर्वेसर्वा युगेंद्रदादा पवार व शर्मिला वहिनी यांच्या माध्यमातून औषध फवारणी करण्यात आली। आज दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी संध्याकाळी 6 वाजता भावी आमदार व शरयू फाउंडेशनचे सर्वेसर्वा युगेंद्रदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष अमीर मुलानी, राहुल माने, अक्षय काटे, नितीन गुले, रामभाऊ ठुमरे, सुजित नरोटे, ॲडव्होकेट रोहित काटे, अनिल जाधव, प्रमोद काटे, स्वप्नील काटे यांनी काटेवाडी गावामध्ये स्वतः थांबून औषध फवारणी करून घेतली। काटेवाडीमध्ये 80 ते 90% गाव चिकनगुन्या, डेंग्यू, मलेरिया या रोगाने आजारी आहे। तरी ग्रामपंचायत काटेवाडी यांनी कुठलीही दखल व औषध फवारणी केली नाही। गावात सर्व ठिकाणी व दलित वस्तीमध्ये जास्त पेशंट असल्यामुळे उपाध्यक्ष अमीर मुलानी व त्यांचे सहकारी यांनी शरयू फाउंडेशनचे सर्वेसर्वा युगेंद्रदादा पवार व शर्मिला वहिनींशी संवाद साधल्यानंतर त्यांनी लगेच फवारणीची मशीन व त्यासाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून दिले। हे काम खरे तर काटेवाडी ग्रामपंचायतचे आहे, परंतु ग्रामपंचायतमधील पदाधिकारी यांचे गावाकडे किती लक्ष आहे हे यावरून लक्षात आलेच असेल। ग्रामपंचायत काटेवाडीमध्ये हा भोंगळ कारभार असून किती दिवस असा चालणार आहे? पदाचा नुसता गैरवापर चाललेला आहे। युगेंद्रदादा पवार यांनी काटेवाडीमधील गोरगरीब जनतेला काही अडचणी आल्यावर ते स्वतः सोडवत असतात। ग्रामपंचायत काटेवाडीमधील पदाधिकारी यांना या गोष्टीचे काही गांभीर्य नाही। ग्रामपंचायत काटेवाडीमध्ये मशीन आहेत, त्या सध्या बंद स्थितीत आहेत। दुरुस्त कधी होणार? काटेवाडी गाव हे महाराष्ट्रात नाही तर देशात नावाजलेले गाव आहे। गावाला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत। अशा गावात हे चालले तरी काय? आज ही औषध फवारणी झाल्यामुळे भावी आमदार युगेंद्रदादा पवार यांचे काटेवाडी गावाकडे दलित वस्तीतर्फे आभार मानले। ही बातमी वृत्तसंकलन केली आहे द प्राईम न्यूज एक्सप्रेस 24 विशेष प्रतिनिधी शंकर बिसे यांनी।